नमस्कार, ई ब्राइट मीडिया न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। मी मोहिनी आणि सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राष्ट्रीय महामार्गावर साईड पट्ट्यांमुळे अपघात, निवृत्त उपप्राचार्यांचा गेलाय बळी। वाहतूक विभागातर्फे करण्यात आलेल्या कारवाईने रिक्षा चालकांचा रिक्षा बंदचा पावित्रा। आणि जिल्हा पोलीस दलात फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून पोलीस अधीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते केले उद्घाटन। राष्ट्रीय महामार्गावरील शिव कॉलनी जवळ खराब झालेल्या साईड पट्टीवरून घसरल्याने एमजे महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य विजय चौधरी यांचा जागीच मृत्यू झालाय। खराब झालेल्या साईड पट्ट्यांनी विजय चौधरींचा बळी गेलाय। शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। केसी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या पिंपळा येथील निवासस्थानावरून स्विमिंग आणि गीता पठणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्राध्यापक विजय चौधरी हे आपल्या दुचाकीने महाविद्यालयाजवळील श्यामसुंदर कॉलनीत असलेल्या त्यांच्या निवासस्थानी जात होते। यावेळी शिव कॉलनी नजीक दुरावस्था असलेल्या साईड पट्टीवरून त्यांची दुचाकी घसरली आणि ते महामार्गाच्या दिशेने कोसळले। त्याचवेळी मागून येणाऱ्या सिमेंट भरलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली। त्यात डाव्या बाजूचा खांदा आणि छातीला जबर मार बसला तर डोक्यालाही दुखापत झाली। यामुळे काही क्षणातच ते गतप्राण झाले। त्यानंतर त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला। सकाळी 10 वाजता शुक्रवारी निमखेडी शिवारात महानुभाव पंथाच्या पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले। या संदर्भात रामानंद पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक विभागातर्फे कडक कारवाई करण्यात आली। त्यात 82 रिक्षाही जप्त करण्यात आल्या होत्या। या संदर्भात जळगावात रिक्षा चालकांनी बंद पुकारत मोर्चा काढला होता। त्यामुळे रिक्षा नसल्याने नागरिकांना ऐन पावसात पायी जाऊन त्रास सहन करावा लागलाय। जळगाव शहरात बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध कारवाईचे सत्र वाहतूक विभागातर्फे सुरू करण्यात आले। अवैध वाहतूक करणाऱ्या, रस्त्यातच रिक्षा थांबवणाऱ्या तसेच परवाना नसलेल्या 82 रिक्षा वाहतूक विभाग आणि आरटीओ कडून जप्त करण्यात आल्या। तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती। यामुळे सर्व रिक्षा चालकांनी बंद पुकारलाय। बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियन आणि शिवसेना वाहतूक शाखा यांच्यातर्फे रेल्वे स्टेशन ते कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी बाबासाहेब आंबेडकर युनियनचे अध्यक्ष शांताराम अहिरे आणि शिवसेना वाहतूक शाखेचे नीरज जयस्वानी तसेच रिक्षा चालक उपस्थित होते। यात सर्वसामान्य नागरिकांना मात्र रिक्षा बंदमुळे पायीच जाऊन त्रास सहन करावा लागलाय। तुम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं होतं, काय कारण? निवेदन असं दिलेलं आहे आम्ही का आम्हाला मुदत दिली नाही, काही नाही। आरटीओ साहेबांनी, ट्रॅफिक साहेबांनी, ट्रॅफिकचे जे साहेब आहे त्यांनी कुठलंच आम्हाला निवेदन दिलं नाही, हे दिली नाही माहिती। आणि डायरेक्ट रिक्षा 132 ते 135 रिक्षा पकडली आणि त्यांना 7-7 हजार 5-5 हजारचे मेमो देत आहे ट्रॅफिकवाले आणि आरटीओ साहेब मिळून। तर आमचं म्हणणं असं आहे, पहिलं आम्हाला कळवा, तुम्ही आम्हाला कळवा, रिक्षा चालक मालकला आम्हाला कळवा का बुवा तुम्हाला ड्रेस पाहिजे, लायसन रिन्यू पाहिजे, इन्शुरन्स पाहिजे, सगळं क्लिअर पाहिजे बुवा। आणि डायरेक्ट रिक्षा धरून 132 ते 35 रिक्षा धरून 7-7 हजारचा मेमो देत आहे। म्हणून आम्ही बंद ठेवलेलं आहे जळगावमध्ये। कडेकोट बंद आहे का? कडेकोट बंद आहे का म्हटलं पूर्ण? हां, जळगाव शहर। आणि किती दिवस तुम्ही बंद ठेवणार आहे? आम्ही न्याय मिळेपर्यंत, बेमुदत न्याय मिळेपर्यंत। यामध्ये एकूण किती कर्मचारी, रिक्षा कर्मचारी यामध्ये उतरलेले आहे संपामध्ये? कमी 300, 250 तर 300 पर्यंत आहे। ठीक आहे। आणि काही डिपार्टमेंटला घाबरून जे गरीब लोक आहे त्यांच्याजवळ जामीनला पैसे नाही, ते घरून निघून गेले। नाव काय आपलं? शांताराम अहिरे, आंबेडकर रिक्षा युनियन, रेल्वे स्टेशन जळगाव। भाई शांताराम अहिरे, इस्माईल शहा, पप्पू खंडलवाल, भास्कर सपकाळे, योगेश बारी, पिंटू मलिक। ठीक आहे, बस। आंबेडकर जळगाव जिल्हा पोलीस दलात फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन आता दाखल झाली आहे। वाढत्या गुन्ह्यातील आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्या संदर्भातील पुरावा मिळण्यासाठी ही व्हॅन उपलब्ध करून दिली आहे। या मोबाईल व्हॅनचे जळगावात डॉक्टर जालिंदर सुपेकर पोलीस अधीक्षक यांच्यातर्फे उद्घाटनही करण्यात आले। गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मिळालेल्या पुराव्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ते पुरावे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येत असतात। परंतु राज्यात काही मोजक्या ठिकाणी ही सुविधा असल्याने अनेकदा अहवाल येण्यास लागणाऱ्या वेळाने तपास मंदावतो आणि याचा फायदा मात्र आरोपींना मिळतो। गुन्ह्याच्या घटनास्थळी आरोपीने गुन्हा करताना नकळतपणे सोडलेला शास्त्रीय पुरावा संकलित करून गुन्हेगाराविरुद्ध न्यायालयात ठोस वैज्ञानिक पुरावा सादर करणे कामी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची आवश्यकता होती। त्यासाठी राज्याच्या गृह विभागाने जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाला मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिली आहे।
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या मदतीने क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये आता थेट घटनास्थळी फॉरेन्सिक टेस्ट करण्यात येणार असून त्या अनुषंगाने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जिल्हा पोलीस दलात दाखल झाली आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून बुलेट होल टेस्टिंग, ब्लड डिटेक्शन, DNA सॅम्पल कलेक्शन, फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट, सिमेंट डिटेक्शन, एक्सप्लोझिव्ह आणि नार्कोटिक्स डिटेक्शन इत्यादी प्रकारच्या चाचण्या करता येणे शक्य होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्या शुभ हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस उपाधीक्षक MB पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते. जळगाव शहर व जळगाव जिल्ह्यामध्ये घडणारे महत्त्वाचे गुन्हे, महिलाविषयक गुन्हे किंवा खून, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार असे जे संवेदनशील गुन्हे आहेत, या गुन्हे तपासामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी जी अद्ययावत यंत्रणा पाहिजे ती यंत्रणेचा अंतर्भाव केलेली ही फॉरेन्सिक व्हॅन जळगाव जिल्ह्याला मिळालेली आहे, ज्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल कलेक्शन्स, त्याच्या पद्धती, त्याचं पॅकिंग आणि ते पुढील तपासासाठी पाठवण्यासाठी जी काही अद्ययावत यंत्रणा आहे ती सर्व यंत्रणा त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि ही वातानुकूलित व्हॅन आहे आणि यासाठी वेगळा स्टाफ देखील या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे. आणि या व्हॅनच्या माध्यमातून निश्चितच गुन्हे तपासासाठी पुरावा गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडेल, त्याचबरोबर गुन्हे तपासाची गुणवत्ता देखील यामुळे निश्चितच वाढीस लागेल असा मला विश्वास वाटतो. शिवाजीनगरमधील 102 वर्षापूर्वींच्या जीर्ण झालेल्या पुलाची अवस्था पाहता महापालिकेतर्फे आता पुन्हा एकदा क्रॉसबार बसवण्यात आले आहेत. परंतु यावेळेला हे क्रॉसबार अतिशय मजबूत असल्याने पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. रेल्वे प्रशासनाने पत्र दिल्याचा हा परिणाम आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. मुंबई गोवा महामार्गावरील पूल पावसामुळे तुटल्याने 2 बसेस अक्षरशः वाहून गेल्या. हा प्रकार आपल्या शहरातही घडण्याची शक्यता होती. शिवाजीनगरचा ब्रिटिशकालीन 102 वर्षापूर्वींचा पूल अतिशय जीर्ण झाल्यामुळे या ठिकाणाहून अवजड वाहनांची वाहतूक मात्र सर्रासपणे सुरूच होती. अनेकदा या पुलावर क्रॉसबारही लावून झालेत, परंतु ते मजबूत नसल्याने वाकून जात असत आणि पुन्हा अवजड वाहने या रस्त्यावरून वापराचे सत्र सुरूच असायचे. आता मात्र अतिशय मजबूत क्रॉसबार महापालिकेने बसवल्यामुळे पूल कोसळण्याचा धक्का सध्या तरी टळलाय. जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात कबड्डी, हॉकी आदी खेळांविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना एकत्रित घेऊन चर्चा करण्यात आली आहे. जळगावातील अनेक क्रीडा शिक्षकांना एकत्रित करून त्यांना कबड्डी, हॉकी आणि इतर खेळांविषयी अधिक सखोल माहिती देण्यात आली आहे. या संदर्भातील चर्चासत्र छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी कोणता खेळ कसा खेळावा आणि कसा शिकवावा तसेच अन्य काही नियम या विषयांवर यावेळी चर्चाही करण्यात आली. या संदर्भात जिल्हा क्रीडा अध्यक्ष सुनंदा पाटील यांनी ई-ब्राईट मीडियाला अधिक माहिती दिली आहे. नेमकं काय चर्चासत्राचं आयोजन केलं होतं मॅम कबड्डी संदर्भात? क्रीडा शिक्षकांसाठी 6 खेळ जे आहेत ते तालुका पातळीवर ग्रासरूटमधून सुरू होतात. त्या ग्रासरूटमधून जे खेळ आहेत त्याचे नवनवीन जे नियम बदलतात फेडरेशनचे, त्या नियमांचं नॉलेज आपल्या क्रीडा शिक्षकांना व्हावं आणि तेच त्यांचं त्या अपडेट नॉलेजचा फायदा खेळाडूंना व्हावा म्हणून हे चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विविध संघटनेचे तज्ज्ञ व्यक्तींना बोलून या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यातील क्रीडा शिक्षकांना बोलून आपण त्यांना त्या नॉलेज अपडेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॅडम, चर्चासत्राचा म्हणजे कोणाच्या हस्ते चर्चासत्र आयोजित करण्यात आलं? चर्चासत्र कोणाच्या हस्ते आयोजित करण्यात आलं होतं? चर्चासत्र कोणाच्या हस्ते म्हणजे जे आहेत ते मैदानी स्पर्धेकरता जे तांत्रिक कमिटीचे आहे, ॲथलेटिक असोसिएशनचे, महाराष्ट्र असोसिएशनचे सतीश इनामदार सरांनी काल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हॉकीकरता अजित मी घेतलेलं आहे. ते संघटनेचे महाराष्ट्र हॉकी संघटनेचे सहसचिव आहेत हॉकी संघटनेचे, नाशिकचे आहेत. नंतर आज जे आहेत ते चतुर सर आहेत, ते कबड्डीच्या संघटनेचे आहेत. जयंशी गोळ हे खो खो संघटनेवर आहेत सचिव आणि उद्या जे घेणार आहेत ते प्राध्यापक मनोज तायडे कुस्ती करता आहेत आणि नंतर दुपारच्या सत्रामध्ये प्राध्यापक लिंगाडे सर ज्याच्या शिवछत्रपती आवडली ते व्हॉलीबॉलचं प्रशिक्षण देणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. राष्ट्रीय महामार्गावर साईड पट्ट्यांमुळे अपघात, निवृत्त उपप्राचार्यांचा गेलाय बळी. वाहतूक विभागातर्फे करण्यात आलेल्या कारवाईने रिक्षा चालकांचा रिक्षा बंदचा पावित्रा.
आणि जिल्हा पोलीस दलात फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून पोलीस अधीक्षक डॉक्टर जालेंदर सुपेकर यांच्या हस्ते केले उद्घाटन। याबरोबरच न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत रहा ई ब्राईट मीडिया।